नमस्कार. आज आपण 32व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे सदाचारिता आणि दुराचारिता यांच्यामुळे होणाऱ्या विषमतेचा आपल्यामध्ये अभाव असल्याचे दाखवून आता भगवंत पुढील 2 श्लोकांमध्ये चांगल्या व वाईट जातींच्यामुळे होणाऱ्या विषमतेचा आपल्यामध्ये अभाव आहे असे दाखवून शरणागती रूपी भक्तीचे महत्त्व प्रतिपादन करून ते अर्जुनाला भजन करण्याची आज्ञा देत आहेत. श्लोक 32. मां हि पार्थव्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. श्लोकाचा अर्थ: हे अर्जुना, स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी अर्थात चांडालादी कोणीही असो ते सुद्धा मला शरण आले असता परमगतीलाच प्राप्त होतात. ज्यांचे पूर्वजन्माचे आचरण वाईट होते अर्थात जे पूर्वजन्माचे पापी आहेत आणि आपल्या मागील पापांचे फल भोगण्यासाठी नीच योनीत उत्पन्न झाले आहेत, त्यांना भगवंतांनी येथे पापयोनी असे म्हटले आहे. येथे पापयोनी शब्द असा व्यापक आहे की ज्यात असुर, राक्षस, पशु, पक्षी इत्यादी सर्व घेतले जाऊ शकतात आणि हे सर्व भगवत भक्तीचे अधिकारी मानले जातात. भगवंतांच्या भक्तीसाठी कोणत्याही जातीमुळे किंवा वर्णामुळे अडचण येत नाही. इथे शुद्ध प्रेमाची गरज आहे. अशा जातींमध्ये प्राचीन व अर्वाचीन काळी भगवंताचे असे महान भक्त झाले आहेत की ज्यांनी आपल्या भक्तीच्या प्रतापाने भगवंताला प्राप्त करून घेतले होते. येथे अपि या शब्दाचा दोनदा प्रयोग करून भगवंतांनी उच्च नीच जातीमुळे निर्माण होणाऱ्या विषमतेचा आपल्यामध्ये पूर्णतः अभाव आहे असे दाखविले आहे. ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यापेक्षा हीन समजले जाणारे स्त्री, वैश्य व शूद्र तसेच त्यांच्यापेक्षाही हीन समजले जाणारे चांडाल इत्यादी कोणीही असोत, माझी त्यांच्याबद्दल भेदबुद्धी नाही असा भगवंताच्या म्हणण्याचा इथे अभिप्राय आहे. मला शरण येऊन जो कोणी मला भजतो त्याला परमगती मिळते असे भगवंत म्हणतात. येथे भगवंताला शरण जाणे म्हणजे असे की भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवून 34व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे प्रेमाने सर्व प्रकारे भगवंताला शरण जाणे म्हणजे त्याच्या प्रत्येक विधानामध्ये नेहमी संतुष्ट राहणे, त्याचे नाव, रूप, गुण, लीला इत्यादीचे निरंतर श्रवण, कीर्तन व चिंतन करीत राहणे, त्यांनाच आपली गती, आपला भर्ता व प्रभू इत्यादी मानणे, श्रद्धा भक्तीपूर्वक त्याचे पूजन करणे, त्यांना नमस्कार करणे, त्याच्या आज्ञेचे पालन करणे व सर्व कर्मे त्याला अर्पण करणे इत्यादी म्हणजेच भगवंताला शरण जाणे होय. साक्षात परमेश्वराची प्राप्ती होणे म्हणजे परमगती प्राप्त होणे होय. वरील प्रकारे भगवंताला शरण जाणारे स्त्री पुरुष हे कोणत्याही जातीचे का असेनात, त्यांना भगवंतांची प्राप्ती होते असा याचा अभिप्राय आहे. अशा प्रकारे आज आपण 32व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 33व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.